अखेर सोन्याचा भाव बदलला. सरकारनं केला सोन्याचा भाव फिक्स. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आता त्या ठिकाणी समोर आली. अखेर सोन्याचे नवीन भाव हे केंद्र सरकारनं जाहीर केलेत. अगदी 5 मिनिटापूर्वी स्वतः पंतप्रधानांनी असा एक मोठा खुलासा केला आहे की ज्यामुळं सोने चांदीचे भाव हे आता बदललेले आहे. अचानक घेतलेल्या हे एका मोठ्या निर्णयामुळे सोने आणि चांदीच्या बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालं. कारण सोने आणि चांदीचे भाव आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. चांदीचे भाव सोन्याचे भाव आता बदललेले आहेत. याचा जो काय दर आहे तो तुम्ही 18 कॅरेटचा पाहिला, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव जर पाहिला तर तुमचा आनंद हा त्या ठिकाणी गगनात मावणार नाही. कारण की स्वतः सरकारनं या भावाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा नियम हा त्या ठिकाणी लागू केला आहे आणि त्यामुळं आता सोने आणि चांदीची विक्री ही आता नवीन पद्धतीने होणार आहे. पूर्वी जो तुम्हाला टी व्हीवरती भाव दिसायचा किंवा बाजारामध्ये जो काय भाव सांगितला जायचा त्याच भावानं आता खरेदी होत राहील. परंतु आता तसं होणार नाही. आता नवीन भावानुसारच खरेदी त्या ठिकाणी होणार. 2026 हे आता नेटकत सुरू झालंय आणि त्यातल्या त्यात काल त्या ठिकाणी सरकारनं मध्यरात्री एक मोठा निर्णय लागू केला. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय लागू झाला, ज्यामुळे सोनं आणि चांदीच्या किमतीमुळे अतिशय वेगाने त्या ठिकाणी विचित्र बदल हा त्या ठिकाणी जाणवलेला आहे. सोनं विक्री करणारे जे काही विक्रेते आहेत ते देखील हैराण झाले आहेत की इतके बाजारभाव कसे काय बदलले. कारण सकाळी एक भाव असतो आणि दुपारी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी दुसराच भाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला जातो. एकंदरीत सरकारने हे जे काय भाव लागू केले ते आता इथून पुढे लागू होणार आहे. मग नेमकं काय भाव असणार आहे आजचा ताजा 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा नेमका बाजारभाव काय असणार आहे? हे बाजारभाव खरंच बदलला आहे का? नेमकं त्या ठिकाणी किती रुपयाला सोनं आता त्या ठिकाणी मिळणार? व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब देखील करा. चांदीच्या इतिहासात पहिल्यांदा सरकारनं हस्तक्षेप करून मोठ्या भावामध्ये त्या ठिकाणी बदल केला. गेल्या वर्षभरापासून सोनं 70 ते 75% वाढलं होतं. गोरगरीब जनतेच्या हाताच्या पलीकडे हे सोनं त्या ठिकाणी गेलं होतं. आता हे सोनं याच हातामध्ये नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं सोने आणि चांदीच्या विक्रीवरती एक नवा निर्णय त्या ठिकाणी लागू केला, ज्यामुळे सोनं चांदी आता विक्री नवीन नियमानुसार होणार आहे. बघा की ज्यामुळे सोने चांदीचा भाव जो आहे आता अशा पद्धतीनं राहणार आहे, ज्यामुळे आजचा जो काही ताजा भाव असणार आहे तो 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव, 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव, 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव जो आजचा आहे तो अतिशय वेगळा आहे. पहा, लोकांना वाटत होतं की काल थोडंफार सोनं त्या ठिकाणी बदललं होतं, पण किमतीमध्ये आज थोडंफार किमतीने बदलेल. असं तसं झालं नाही, तर आज अचानक किमतीमध्ये असा बदल झाला आहे की ज्यावर लोकांना विश्वास ठेवणं देखील त्या ठिकाणी आता कठीण झालं. एकंदरीत आपण जर का बघितलं तर ही बातमी स्वतः प्रशासकीय सूत्रांनी त्या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामुळं बाजारभाव जाहीर होतात. एका तासामध्ये प्रचंड बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळाली. आता गाड्या लावायला जागा राहिली नाही. जळगावमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, त्यासोबतच धुळे, पुणे, मुंबई अशा ठिकाणी सराफा बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आणि यामुळं सोन्याचा जो काय बाजारभाव आहे तो आता उलटा फिरला आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी सरकारनं अधिकृतपणे जाहीर केली आहे. सोने चांदीचे जे काय दर आहेत ते ज्यामुळे आता पूर्णपणे पलटले आहे, ज्यामुळे आता सोने चांदीच्या बाजारभावाचा खेळ आता त्या ठिकाणी संपलेला आहे. आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नवे दर त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे, ज्यामुळे सोनं आणि चांदीचं मार्केट आता पूर्णपणे बदललं गेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून सोनं सातत्याने चढ्या दरानं त्या ठिकाणी विकलं जात होतं, परंतु हळूहळू किमती वाढत चालल्या होत्या. पण गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी आता सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते. अचानक सोनं वाढलं, पण काल झालेल्या बैठकीमध्ये असा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला, ज्यामध्ये सोने आणि चांदीचे भाव आता फिक्स झाले आहेत. आता भाव बदलणार नाही. सोने चांदीला भाव आता होणार फिक्स. आता इथून पुढे सोन्याचे भाव बदलण्यासाठी वेगळेच नियम आता लागू होणार. इतिहासात कदाचित पहिल्यांदा हा इतका मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. त्यामुळे आज अचानक सोन्याचे बाजारभाव त्या ठिकाणी बदललेले आहेत. आजचे बाजारभाव जे आहे ते तुम्ही टी व्हीला पाहिले आज होते, पेपरला वाचले होते, ते भाव आता नाही आहेत. ते सरकारनं स्वतः आता त्या ठिकाणी जाहीर केले आहेत आणि इथून पुढे ते जे काय भाव आहेत ते आता लागू राहणार आहेत. ते नेमके भाव काय आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आज 24 कॅरेट चांदीचा जो काही दर आहे तो त्या ठिकाणी जी काही चांदी असते ती त्या ठिकाणी किलोने विकली जाते. आता सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे, परंतु हा जो काही निर्णय आहे तो आता त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. काही ठिकाणी अजूनही जुन्या भावानं सोनं विकलं जातं, पण जे काही नवीन भाव आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षपूर्वक काळजीपूर्वक त्या ठिकाणी जाणून घ्या. पहा, तुम्ही नुसता फक्त आजचा बाजारभाव जाणून घेऊन व्हिडिओ जर का बंद केला तर तुमचं फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. कशा पद्धतीने 18 कॅरेट असेल, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव फिरणार आहे ते, आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, याचं कारण काय आहे, सोन्याच्या आणि जी काय चांदी आहे याविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल, तर तुमचं सोन्याचं नुकसान होऊन द्यायचं नसेल, तुमची फसवणूक होऊन द्यायची नसेल, तर हा व्हिडिओ 100% पूर्णतः पहा. आता आपण सर्वात जे काही ताजे दर आहे ते आता त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत हे आपण जाणून घेणार होतो. परंतु त्यासोबत अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, यामागचं मूळ कारण काय, मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आहे, यासोबतच सोन्याच्या बाजारभावावरती इतका मोठा परिणाम कसा झाला आहे, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळात ही जी काय घसरण आहे ती आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठं संकट आहे, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो काय बदल झाला आहे त्या पाठीमागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित दडलेला आहे. चीनमधून अशी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. संपूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी सोन्याचे भाव हे आता उलटे फिरले आहेत. त्याचसोबत भारत सरकारने देखील नवीन धोरण त्या ठिकाणी जाहीर केले, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाली. सकाळी 10 वाजताचे जे काही दर होते ते आज दुपारी 12पर्यंत संपूर्ण त्या ठिकाणी बदलले गेले. सकाळी लोकांनी टीव्हीवरती पाहिले हे दर वेगळेच होते, परंतु आता जे काही दर बघताय ते सुद्धा त्या ठिकाणी वेगळेच आहे. एकंदरीतच ज्यात 18 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, अशा काहीतरी ठराविक दर त्या ठिकाणी सांगितले जातील. टीव्हीवरती बातमीदार खूप जोरात तोडून सांगत होते की सोने वाढले, सोने कमी झाले, परंतु सामान्य माणसाला वाटत होते की यात काही जास्त मोठा फरक नाही. जास्तीत जास्त 500 रुपयांची त्या ठिकाणी घट होईल किंवा 200 ते 300 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे काही घडत नसतं असं लोकांना वाटायचं. सोन्याचे जे काही भाव आहेत ते खूपच वाढल्यामुळे लोकांनी देखील त्या ठिकाणी खरेदीकडे लक्ष द्यायला दुर्लक्ष केलं होतं. परंतु सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्याचे समजून अशा लोकांनी सोन्याच्या बातम्या देखील पाहणं त्या ठिकाणी सोडून दिलं होतं. एकंदरीतच अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते. या मागचं कारण असं आहे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत, म्हणजे एका दिवसात करोड रुपयाचं सोनं त्या ठिकाणी खरेदी करतात. जेव्हा किलोमध्ये सोनं खरेदी केलं जातं त्याच्या परिणाम संपूर्ण मार्केटमध्ये होतं. जर एखादा मार्केट जर काही मूठभर लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतील आणि जे काही मोठं सोनं खरेदी करत असेल तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोनं उपलब्ध राहत नाही आणि याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा त्या ठिकाणी कमी होतो आणि बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढले जातात. आता मार्केटचं साधं गणित आहे, जेव्हा एखादी वस्तूची मागणी वाढते, पुरवठा कमी होतो, तेव्हा वस्तूचा बाजारभाव आपोआपच त्या ठिकाणी चढला जातो. सोन्याचा जो काय हा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारामुळे तयार होतो. याची पडताळणी झाली आणि यामध्ये सोन्याच्या भाववाढीमागे जे खरं कारण समोर आलं ते म्हणजे आणि हे जे काय कारण आहे ते आता मोडीत काढण्यासाठी सरकारनं नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव आता बदलला आहे. आता सर्वात आधीपासून सुरुवात करतो, चांदी जी काय आहे ती आज मी तिला त्या ठिकाणी 238 रुपये प्रति ग्रामने त्या ठिकाणी विकली जातात. 238 रुपये प्रति ग्रामने जर म्हटलं तर एका तोळ्याला 2380 रुपये आणि एका किलोला जर तुम्ही हिशोब केला तर 2,38,000 रुपये क्विंटल रुपये ही जी काही चांदी आहे ती त्या ठिकाणी विकली जात आहे. एकंदरीत यानंतर प्रश्न येतो म्हणजे 18 कॅरेट सोन्याचा. आता 18 कॅरेट जे सोनं जे काय आहे ते जवळपास आपण जर का बघितलं तर ते आहे 10,362 रुपये. 10,362 ग्रॅम हे जे का तुम्हाला जास्त वाटत असेल लक्षात घ्या. 30 डिसेंबर हे जे काही सोन्याचे भाव होते ते 4 ते 5 हजारांनी त्या ठिकाणी वाढले होते आणि जे आज मी दिलं त्या ठिकाणी कमी झालं आहे. आता या जो तोळ्याचा जर हिशोब जर केला तर 1,36,20 रुपये हे साधारणतः 18 कॅरेटचे दर आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे सोन्या आणि चांदीची काय हालचाल आहे ती आता टप्प्याटप्प्यानं होईल. इथून पाठीमागं त्या ठिकाणी 4 ते 5 दिवस आपल्याला त्या ठिकाणी दिसले, परंतु पुन्हा एकदा जे काही सोनं आहे ते त्या ठिकाणी आता वाढून दिसत आहे. आता यावरती तुमचं मत काय आहे, जे काय भाव आहेत ते योग्य आहेत का, तुमच्या मते किती रुपयाला त्या ठिकाणी सोनं मिळायला पाहिजे, किती रुपये भाव झाल्यावरती तुम्ही खरेदी करणार, भाव हे एवढे वाढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी हा त्या ठिकाणी बनवतो, त्यामुळे कुठला फायनान्शियल ॲडवाईस म्हणून त्या ठिकाणी घेऊ नका आणि चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. माहिती जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये द्यायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका.